काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब आपल्या सोबत आहेत। नानाजी, काय सांगाल, पंतप्रधानांच्या शपथ विधीनंतर देखील जम्मू काश्मीरमध्ये ही दहशतवाद्यांकडून फायरिंग होत आहे। 370 कलम हटवल्यानंतर देखील हे प्रश्न उपस्थित होत असल्याकारणाने काय वाटतं आपल्याला? बघा, यांचा बोलाचाच भात बोलाचीच कडी हे जे एक मन आहे ना, ती भाजपची स्पष्ट होते। 56 इंच सीना एक सर काटेंगे तो हम सब काटेंगे। देशाला फक्त एकच माणूस सांभाळू शकतो, नरेंद्र मोदी आणि भाजपच। आज काय परिस्थिती आहे? चीनने आपल्या देशाच्या सीमेवर कब्जा करून ठेवलेला आहे, जे आम्ही सातत्याने सांगत होतो। सैनिक मोठ्या प्रमाणात शहीद करतात आहेत, त्याच्यामध्ये यांचं दुर्लक्ष आहे। आणि ज्या पद्धतीने उत्तर सरकारने केंद्राने द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही। हे कोणाची मर्जी सांभाळली जाते, चीनची सांभाळली जाते की पाकिस्तानची सांभाळली जाते, हे कोणालाच कळायला कारण नाही। त्यामुळे या अशा ज्या घटना होतात, या घटनेला जबाबदारच केंद्रातलं सरकार आहे आणि या सरकारने दखल घ्यावी, एवढंच आमचं मत आहे। म्यानमारमध्येही अजूनही शांतता नाही आहे। संघाकडनं देखील आता भाजपची कानउघडणी होताना पाहायला मिळत आहेत। चुकीच्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाल्याचं देखील संघाकडनं सांगण्यात आलेलं आहे। कसं पाहता? संघ का सल्ला देतं भाजपला हे कळायला कारण नाही। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की संघाची आम्हाला गरज नाही, ते त्यांना का सल्ला देतात हेच कळायला कारण नाही, म्हणून त्याच्यावर आम्हाला काही फार प्रतिक्रिया द्यायचं कारण नाही। दुसरीकडे पदवीधर मतदारसंघात जे चालू आहे निवडणुका, त्याचा तिढा आता सुटलेला आहे का? सकाळी संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की कोकणची जी उमेदवारी आहे ती आम्ही मागे घेतोय म्हणून। 3 वाजेपर्यंत आपल्याला हे सगळं चित्र स्पष्ट होईल। महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढू। महायुतीत धुसफूस ही पाहायला मिळते विधानसभेच्या जागावरनं। दुसरीकडे महाविकास आघाडीतले काही खासदार हे संपर्कात असल्याचा दावा हे नुकतेच झालेले मंत्री प्रतापराव जाधव करत आहेत। आता ते मोदींच्या बरोबर बसले त्याच्यामुळे त्यांना जास्त पॉवर आला का मला माहिती नाही, पण एवढं सोपं नाही आहे। महाराष्ट्रामध्ये अजून खूप सारे बदलाव त्यांनाही पाहायला मिळेल दिल्लीत बसून, पण त्यांच्या फेवरला नाही, ते महाविकास आघाडीच्या फेवरला आपल्याला पाहायला मिळेल। एक शेवटचा प्रश्न, डोंबिवलीत आज पुन्हा एकदा आगडोम झाल्याचं पाहायला मिळतंय। आणखी एका कंपनीत आग लागलेली आहे, तिथे देखील स्फोट झालेला आहे। वारंवार या घटना वाढताना पाहायला मिळत आहेत। सरकार कुठेतरी अपयशी ठरलंय का या सगळ्या गोष्टीत? सरकारचं दुर्लक्ष आहे आणि फक्त ते याच्यासाठी चिरीमिरीसाठी। मुंबईतली भाषा आहे, महाराष्ट्राच्या जनतेला कळणार नाही चिरीमिरी काय आहे। नुसतं या मोठ्या उद्योगाकडून पैसे वसूल करणं आणि तुम्ही जसं चालवायचं तसं चालवा, त्यामुळे निरपराध लोकांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहे। ही घटना कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये होती आहे। आम्ही मागच्याही घटनेमध्ये मी सरकारला सांगितलं होतं की, आणि त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारने त्या फॅक्टरीला त्याचं कामकाज थांबवलं होतं, त्याला सगळ्या सुधार करण्याच्या सूचना दिल्या होत्या। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या अनाधिकृत ज्या शासनाच्या धोरणाप्रमाणे नाही, त्याला मी अनाधिकृत म्हणेल, अशा सगळ्याचा ऑडिट करून तातडीनं त्याला सुधारण्याची परवानगी द्यावी। त्यांनी सुधारून मग त्या इंडस्ट्री चालू कराव्यात। पण या ठिकाणी सरकारला पैसे देऊन ज्या पद्धतीनं निरपराध लोकांचा जीव ते उद्योगपती घेतात आहेत, त्याला हे सरकारच जबाबदार आहे, एवढं आम्ही म्हणू। जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे मराठा आरक्षणावरनं। काल त्यांनी एक विधान केलं होतं, जर वडेट्टीवार शांत बसले नाही तर आम्ही काँग्रेसच्या देखील विधानसभेला जागा पाडू। बघा, वडेट्टीवारांच्या त्यांचं काय बयान होतं, त्यांनी काय बोलले ते मला माहिती नाही, पण काँग्रेसची भूमिका आमचे नेते राहुल गांधीजींनी स्पष्ट केलेली आहे की जातीनिहाय जनगणना करून, सेन्सेस करून, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक हे सर्वेक्षण करून आम्ही मराठा असेल, धनगर असेल, अशा अनेक जाती ज्या आरक्षणाच्या प्रतिष्ठेत आहेत, 50% सिलिंग उचलून आम्ही सगळ्यांना न्याय देऊ, ही भूमिका काँग्रेस पार्टीची आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाची जबाबदारी काँग्रेस नेतृत्वाने मान्य केलेली आहे। आता वडेट्टीवार काय बोलले, त्यांचं व्यक्तिगत काही मत असेल, पण काँग्रेस पार्टीचं हे मत आहे। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।